फायटरमॅन राहुल काळपे गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू स्क्वेअर टाकलाय आहे। ही दोन वलयांकित नावं आपण पाहतोय ज्यांच्या इर्गिर्द त्याचप्रमाणे छोटू सुद्धा आहे। अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला असा हा संघ म्हणजेच सोहम तेजस्पोर्ट कुडाळ हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मानसिकस्वर ही जुगुडी मैदानावरती आपण पाहतोय। या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल। दोन धावा या अर्जित केल्या जातात मिळवल्या जात आहेत। पुन्हा एकदा टप्पा पडतोय थोडासा बाउन्स पाहायला मिळतो त्यामुळे एक धाव हे पूर्णत्वास जाते। एका धावेने जर पाहायला गेलं 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या राजू मिलगे त्याचप्रमाणे सन्माननीय राजू मिलगे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय। विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं। आपलं सहर्ष स्वागत आहे, शुभ स्वागत आहे। एक धाव घेतली जाते एका धावेने। सांघिक धावसंख्येमध्ये सुद्धा परिवर्तन आपण पाहतोय। राजकोटच्या मैदानावरती या खेळाडूने इतिहास घडवला होता, इतिहास रचला होता। या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सांघिक धावसंख्या एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय। सांघिक धावसंख्या पोहोचली 8 धावा। निश्चितपणे खेळाडू आपण पाहतोय सदैव मानसीस्वरच्या नावाने मैदानात दाखल झालेत। यादव आपण एक प्रसिद्ध देवस्थान आपण पाहतोय, श्रद्धास्थान आहे आणि जर यादवने जर चौकार ठोकला तर उमेश धंदूर याच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे। एक धाव घेतली जाते एका धावेने। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावरती पण पाहतोय। गोट्या स्टार खेळाडू आहेत बॉक्स पटलावरील, त्यांच्या विरोधामध्ये आता मात्र चांगले पाय रोवून उभं राहावं लागेल म्हणजेच मानसिस्वर शेमन या संघाला सुद्धा। आणि चांगली धावसंख्या सुरुवात झाली संख्येमध्ये परावर्तित करणं हे ध्येय समोर ठेवून पुढे जावं लागेल ते म्हणजेच मानसिस्वर सेवन या संघाला। चांगला ड्राईव्ह म्हणावं लागेल, क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच्या माध्यमातून झालेली ही चूक म्हणावी लागेल। झाला आता मात्र आता संधी नसेल, आता चूक करणं म्हणजेच मयुरेश शिवरावकर आपण पाहतोय। चांगलं यष्टरक्षण निखिल आपण पाहतोय फलंदाज हे पारितोषिक होतं आणि त्याच स्पर्धेमधील दिग्गज संघ आहे। चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल, एक धाव प्राप्त केली जाते। मयुरेशच्या विरोधामध्ये एका धावेने सांघिक धावसंख्या 13 धावा। यश चाललेला हा मारा गुणवान गोलंदाज आहे। पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, तोडून काढण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, फक्त एकच धाववरती। तर चांगला आहे, धाव सोडण्याचा प्रयत्न होतोय आणि चरण हा बॅटर दाखल झालाय। पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल। वेगात स्वार्थ टाकलेली गोलंदाजी म्हणजेच मयुरेशच्या माध्यमातून त्याच्या विरोधामध्ये 1 धाव 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त। सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय। एक दर्जेदार गोलंदाज आहे तो म्हणजेच मयुरेश शिवरावकर। सध्याच्या घडीतील एक चर्चित नाव ते म्हणजेच मयुरेश शिवरावकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती। राहुल काळपसे पुढची बोला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, धाव चोरण्याचा प्रयत्न सुद्धा झाला पण तो प्रयत्न फसलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय। शेवटच्या चेंडूवरती विकेट आपण पाहतोय। षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 16 धावा आणि विजयाचं समीकरण असेल येणारे 18 चेंडू
आणि विजयाचं समीकरण 17 धावा. दोन्ही संघांना एक चला नाणेफेकीसाठी यायचंय. निखिल मात्र पहिला चेंडू घेऊन मैदान दाखल झालाय. राहुल काळप आपण पाहतोय स्ट्रायकिंगला 17 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये एक धाव तर झाली आहे. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एक धावांनी स्ट्रायकिंग इनला सुद्धा अपेक्षित बदललं. हे दोन्ही सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीतील चर्चित नावं आपण पाहतोय. वलयांकित नावं मैदान दाखल झाली आहेत. या चेंडूवरती सुद्धा एक धाव एका धावेने 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाया धाव फलकावरती. निखिलच्या गोलंदाजीला मात्र सन्मान दिला जातोय. पण कोणत्याही क्षणी मोठे फटके सुद्धा लॉन्च होऊ शकतात. काबिलियत आहे या दोन्ही फलंदाजांकडे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या धावफलकावरती यावेळी मात्र इनसाइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण तर झालंय त्यामुळे मात्र चेंडू हा रोखला जातोय. निर्धाव चेंडू आलाय 5वा चेंडू. स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त चेंडू आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षण रोखलंय. हा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या. एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 7 धावा. जर यादवने राहुल काळप किंवा गोट्या दोघांपैकी कोणाचंही विकेट काढलं तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे हे कठीण काम या फलंदाजांना माघारी परतावा काढलं जाईल का. या चेंडूवरती एक धाव एका धावेने. जर पाहायला गेलं सांघिक धावसंख्या पोहोचले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. राहुलच्या बॅट मधून आलेला कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका. एक धाव प्राप्त केली जाते एका धावेने. आता मात्र सांघिक समीकरण बदलतंय. 11 धावा झाल्यात. विजयाच्या दिशेने एक पावलांनी मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. तो म्हणजे राहुल आणि गोट्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून यादव गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. 4 चेंडू झाल्यात. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं पण लेंथ मात्र पुढे थोडीशी मागे राखली जाते. त्यामुळे मात्र परिमाणात्मक 13 धावा. 2 चेंडू आहेत प्लस 2 धावा आणि त्यानंतर फ्री हिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट आहे. फ्री हिट स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि यावेळी मात्र भेदलाय. चेंडू जातोय सीमा पार. आलाय चौकात आणि संघ विजय होतोय. तो म्हणजेच सोहम तेजस स्पोर्ट कुडा हा संघ.